त्यानंतर बघा, बाबासाहेबांनी जेव्हा संविधान बनवलं आणि आमच्या इथं 26 जानेवारी 1949पासून लोकशाहीला सुरुवात झाली. बाबासाहेबांनी SC ST OBCला रक्षण म्हणजे सिक्युरिटी दिली होती आणि स्वाभिमानी होते. शिवाजी महाराजांनी बघा कुठल्या स्त्रीला हात लावलं का आणि स्वाभिमानात जीवन जगायला. बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या बघा, त्यांना पण एका मताचा अधिकार, एवढा अन्याय त्याच्या आम्हाला पण. आणि काय सांगितलं, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. आणि सांगितलं प्रत्येकाने टॅक्स भरायचं आणि त्याचे 4 अधिकार: कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. मी आज विचारतो 90% लोकांना, तुम्ही त्यावेळेस शिकलेले होते का? सांगा. SC ST OBC, गरीब मराठी, तुम्ही शिकलेले होते का? हे शिकलेले लोक झाले कोण झालेत? आरे हत्यारे, यहुदी, आतंकवादी, देशद्रोही, पेशवाई आणि घराणेशाही आणि राजेशाही हा काना. त्यांचे नोकर चाकर जे होते सगळे आज 20 इलेक्शन झाले आहेत लोकसभेचे आणि प्रत्येक स्टेटचे 20. प्रत्येक याला पेन्शन आणि सगळे नात्या गोत्यातले आहेत. बघा, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हरामाचा पैसा कमवायचा धंदा. कोण देतो टॅक्स? आम्ही भरतो. 51मध्ये बाबासाहेबांनी कालेलकर आयोग आणि हिंदू कोड बिलसाठी रिजाईन केलं आणि 52ला इलेक्शन झालं. तो नड्डा सांगतो की 78,000 मतांनी इन्व्हॅलिड केलं आणि 14 पाडलं. तर 52मध्ये जेव्हा पहिलं इलेक्शन कोणी शिकलेले होते का? हे सांगा मला तुम्ही. SC ST OBC, गरीब मराठीच्या लोकांना, 90% लोकांना सांगा, खरं आहे का खोटं आहे? आणि जे कोणी क्षत्रिय होते, ज्यांच्याकडे जमीनदार, तेच तिथं गेलेत, 5-5 एकर जमीनवाले. बरोबर आहे. त्यानंतर 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली 56ला आणि 6 डिसेंबरला मेलेले पावले. त्यांचं खुद झालं म्हणून ते डॉक्टर खरात सरांनी लिहिलेलं आहे. माझा जन्म 15/10/59. कोणी मागणी केली होती का जरांगे पाटील मराठवाड्यात? कारण तुम्ही तिथं मुसलमानचं राज्य होतं, तुम्ही अंधश्रद्धेपासून दूर होता आणि आमच्या इथं काळा सोना होता. आणि चित पॉवर संघटनेचं ऑफिस काढायचं, सेंट्रल प्लेस आहे ना नागपूर, आणि पॉवर स्टेशन पाहिजे होते. केली होती कोणी मागणी? आणि 62मध्ये तो मधुकर पिचडचा नातेवाईक महादेव गोविंद गारे, त्याचे सर्टिफिकेटसुद्धा हे असेल, 22 वर्षाचा, तर 49 जन्म कोळी दाखवलेलं आहे. काय म्हणतात तुम्ही? 50च्या अगोदर तुमचे मायबाप हे होते आदिवासी, ते प्रूव्ह करा. 62मध्ये कतलखाना काढलं, त्यांना आश्रमशाळा दिलं. कारण सडल्या कुत्र्यापासून पैदा झाले ते लोक. आम्ही तसंच होतो. मग त्याला जर समजा पांढरं सगळं काही मिळालं, आश्रमशाळेमध्ये बाया भेटल्या मस्तपैकी, कारण सवय तेच आहे. हे आर्य हत्यारे, पेशवाई आणि राजेशाही ना घराणेशाही एकच आहे ना. 15व्या शतकामध्ये राजे महाराजा, त्यांनाही तोच शौक, यांनाही तोच शौक. अरे एवढं संभाजी महाराजाला कापून पॉयजन देऊन महाराज एखाद्या टोळ्यातून आवाज निघाला, संभाजीला तर कापून काढलं. आणि आम्ही शिवाजीच्या अवलादी, याच्या अवलादी, या कोणाच्या अवलादी होत? ते आर्य हत्यारे, नाजात अवलादी आहेत. हे सगळे मराठी आता जे आहेत ना, हे सगळे हे. आणि 62ला कतलखाना काढल्यानंतर 13 जातीचे लोक तिथं बसवले. त्याला पुस्तक लिहिलं आर्य हत्याऱ्याचं माणसाने, तेच शिकले होते ना. 62 डॉक्टर डेली BA केलं. आणि 65पासून हा जो आलेला आहे भारत देशाला सत्यानाश करणारा, हा जो पेशवाई, राजेशाही, घराणेशाहीचा अवलाद, नायजाद अवलाद म्हणतो याला भडव्याला, पोरीसोबत, नातींसोबत, बहिणीसोबत भोग करणारे हे लोक, हे आर्य हत्यारेचा अवलादीन तिथे जाऊन बसलं आहे. पूर्ण वेश्य व्यवसाय चाललेला आहे पूर्ण भारतात. 67मध्ये 64ला नेहरूंचं अटॅक येऊन मेलेत. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री, जय जवान जय किसान, ताशकंदला नेऊन मारलेला आहे त्याला, अजून पण पत्ता नाही आहे. गुजरानंदा आणि 66ला इंदिरा गांधी झाली. 67ला तिने सगळ्या प्रायव्हेट बँकेचं नॅशनलाइज केलेलं आहे. आणि 67ला दिल्लीमध्ये आमच्या लोकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्या सत्याग्रह, त्यावेळेस इंदिरा गांधींनी शिवाजी महाराजाचा पुतळा, त्यानंतर फुलेंचा पुतळा, शाहू महाराज, बाबासाहेब पुतळा बसवलेला आहे. त्यानंतर बघा दादांनो, प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज करून इंदिरा गांधीने अंडरटेकिंग कितीतरी काढल्या. 71ला बांगलादेशला जिंकून दिलं. आणि त्यानंतर बघा
त्याला ड्रॉट पडलं आणि 75ला यांनी स्ट्राईक केलं. कोण आहे? BMS, जनसंघ BJPची आणि AIDF आहे. आणि इंदिरा गांधी इमर्जन्सी लावली आणि बघा तिला चिकमंगळूरमधून आपलं रायबरेलीतून राजनारायणनी आणि तो पांढरा चमडीच्या जेठमलानी इन्व्हायलेट केलं आणि 77ला इलेक्शन झालं. जनता पार्टीचे गव्हर्नमेंट होते त्यावेळेस. बघा दादांनो काय झालं, सगळे एकत्र होते. तेव्हा मंडल कमिशनची स्थापना झाली. तर या लोकांनी काय केलं, म्हटलं की नाही आम्हाला मान्य नाही, कारण आम्ही शिकलोच नव्हतो त्यावेळेस. आम्ही रेडिओमध्ये सुद्धा 90% लोक. आणि रामाच्या नावाने दंगा करून करोड लोकांच्या कत्ला केल्या. आणि याला कोणाला आपलं वसंतदादा पाटलाची गव्हर्नमेंट पुलत केली, त्याचे जनसंघ होतं. 80मध्ये जनसंघाची BJP झालेली आहे. आणि 81ला जनगणना झाले त्यावेळेस आम्ही 1,10,00,000 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 13च्या ठिकाणी 25 आमदार मिळाले. आणि त्यानंतर आमच्या देशात TV आला. त्यावेळेस बघा इंदिरा गांधीचं एक लेक्चर आहे, मेरे देश की उन्नती एक एक खून काम में आएगा. आणि हे जे कांड केलं कुठलं, हा जो RK धवन आणि शीख दुश्मन करोडो लोकांच्या शीखच्या कत्ल केलं, कारण मंडल कमिशनला मारायचं होतं. आणि 84ला इंदिरा गांधीला मारल्यानंतर राजीव गांधी झाला. राजीव गांधी म्हणतो की 1 रुपयापैकी 10 पैसे खर्च, 90 पैसे टॅक्स येतो. आणि 85ला आतंकवादी अटल बिहारी वाजपेयी, प्रकाश कारात आणि मनोज विजय यांनी EVMचं हे केलं. आणि 90मध्ये तो म्हणतो 1 रुपया येतो, त्याच्यातले 10 पैसे खर्च करतात, 90 पैसे खातात. त्यावेळेस कांशीरामने म्हटलं होतं तिलक तलवार तराजू मारो सालुंकू 85 भाग हमारा आहे. आणि 91मध्ये त्याचे तुकडे तुकडे झाले. तमिळ म्हणून त्याचं बदनाम केलं, कारण तिथं पेरियार रामास्वामीला बदनाम करायचं होतं. आणि अशा पद्धतीने 91मध्ये नरसिंहरावांचा गेट करार आणि 50मध्ये क्रिमिनल लावलं. पूर्ण गव्हर्नमेंटने केली काय जनगणना. त्यानंतर दादांनो इतका अत्याचार केलेला आहे. 92मध्ये क्रिमिनल लावलं. कोणाची गव्हर्नमेंट होती? हे सगळे एकच आहेत. पुढच्या व्हिडिओत सांगतो.